पाटील लक्ष्मण नावाचे हे कवी होऊन गेले. ते गुरु गणपत बाबांचे शिष्य होते. खानदेशामध्ये 40 गाव आहे आणि त्या ठिकाणी ही कविता त्यांनी बांधलेली आहे. म्हणून कविता काय म्हणती पहा. वसुदेवाला विसाबाया काकाबादी खुने ग्रंथामध्ये खुने एकी जर नाव सांगतो घ्या तुम्ही ऐकून. चालू जमान्यामध्ये आता बहुत मुलं मोकळी बायकोच कळणार. परंतु त्या असणाऱ्या वसुदेवाला 20 बायकाशी असं सांगणार. आपल्याला एकही मिळणार नाही. आपल्याला मिळाल्या भाग्याने, पण तरुण पिढीचा अवघड आहे. तसं अवघडही नाही. ब्रँड ज्याला म्हणतात ते ब्रँड जर आजकाल युगामध्ये भाव असेल तर त्या मुलाचं लग्न 100% म्हणा. पण पोऱ्याचे भरपूर दारू पिऊन जर काळामाळा करीत असेल तर काही दिवसांनी मसुबाला सोडावे लागतील. पण तिकडे विषय न जाता आपल्याला वसुदेवाला 20 बायका. आता या 20 बायकांची नाव आपल्याला आपल्याच बायकोचं नाव द्यायला द्यायला त्याची 20 द्यायला ठेवायची. पण शास्त्रात कवीनं मांडलं आणि ते तुमच्या समोर नाव सांगतो. पहिली बायको त्यांची आहे धृतदेवी, दुसरी शांती देवी, तिसरी उददेवी, चौथी भाद्रा. हे 4 झाले. त्याच्यानंतर असणारी 5वी सहदेवी, श्रीदेवा, देवरक्षिता आणि मदिरा. पण सावकाश सांगतो म्हणजे काय होईल गायन. त्यानंतर असणारी देवकी सर्वांना माहिती, रोहिणी ही माहिती आहे, पौरवी, तामरा आणि रोयना. किती झाल्या? 18. आता 19 आणि 20 नाही 17 झाल्या. अजून 3 बाकी. एक राजी आणि दुसरी रथ. या 19 झाल्या. आणि असणारी 20वी राणी म्हणजे रत्ना नावाची. हे माझं मत नाही, कथा कल्पतरू मध्ये आहे, कवितेमध्ये वर्णन आलेलं आहे. आणि कृष्ण चरित्र जर वाचलं तर 243 पांडवांवर हे नाव आहे. कारण मानाचं बोलणार नाही. कारण ही नारदाची गादी या व्यासपीठावर जर भगवंताची वाणीचं नाव घ्यायचं असेल तर त्याला प्रमाण आहे. मनाचं काही जोरून धचा म केला पापाचं पातळ डोक्यावर बसतं. एक वेळ तुम्ही मला सापडणार लेख पाप झालं असं म्हणा पण ते विसरून जाता येईल. पण खोटं बोललं हे पापाचं सुद्धा जात नाही. अशा पद्धतीने पहिले त्यांना वसुदेवाला 20 बायका. म्हणून
वसुदेवाला 20 बायका आहेत, परंतु असणारी रोहिणी नावाची पत्नी, त्यानंतर असणारी देवकी नावाची पत्नी. पण रोहिणी गोकुळामध्ये आणि देवकी मथुरेमध्ये. मग ज्या वेळेला या वसुदेव देवकीचं लग्न झालं, त्यावेळेला त्या कंसानं त्या असणाऱ्या वसुदेवाला आणि देवकीला कैदेमध्ये ठेवून सर्वांना इतिहास माहिती. परंतु या ठिकाणी वंशज विषय आला. मग भगवान श्रीकृष्णाच्या अगोदरचे 6 मुलं, 7वी असणारी योग माया आणि 8वा अवतार भगवान श्रीकृष्णाचा, असं वंशज या कवितेमध्ये आलेलं आहे. आणि मग या कवितेच्या माध्यमातून कवीनं वर्णन केलं. जर अशा पद्धतीने यांचे वंशज आहे, यांना मुलांचा विस्तार दिला. पण तुम्ही आम्हाला प्राथमिक स्वरूपात हे 8च माहिती. कीर्तिमान, सुषेण, भद्र, रिंदू, समर्दान, त्यानंतर असणारा बलराम, भद्रसेन आणि एक मुलगी होती तिला सुभद्रा नावाची. हे 8च आपल्याला माहिती. परंतु कवीने या ठिकाणी 11 लय मोठं सांगितलं. मला 11 कसा आहे पहा. 16,108 स्त्रिया, यांना झालेली मुलं, फक्त मुलं 1,61,000 आणि मुली पण झाल्या, सगळे मुलंच नाही. मग 16,108 या मुली झाल्या. कवीचं मत आहे, माझं नाही. पण मग आता जीवनामध्ये तुम्ही आम्ही आलो, संसारामध्ये पडलो, परमार्थामध्ये वळाल्याच्या नंतर गुरु केला पाहिजे. आता ह्या मुलांना गुरु आहेच, कारण गुरु विना सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. कारण सोय जर सोयीला लागायचं असेल तर गुरु शिवाय पर्याय नाही. मग या एवढ्या मुलांना 1,61,000 मुलं, 16,108 मुली, यांना गुरु किती पहा. 3,08,000 गुरु किती? 3,08,800 कवीचं मत. आता एवढ्या गुरूंची नावं जर तपास करीत बसायचं तर जीवन कमी पडेल. म्हणून जात असताना कवितेची 2 चरण झाली. 3ऱ्या चरणामध्ये कवी काय म्हणतात याविषयी ठिकाणी थोडस शामंतक नावाचा मणी आहे आणि त्याच्यापासून सोनं निघते. कवितेत वर्णन आले. म्हणून कविता काय म्हणते पहा.
पहा शामंतक मान्याच्या सोने कंठामध्ये वारसा कंठामध्ये वारसा एका दिवसात 9 भार सोने प्रसवत होता एक दिवसामध्ये 9 भार सोनं प्रसवत होता म्हणजे उत्पन्न करीत होता. आता आपल्याला भार काय कळायचं नाही, महिलांना कळलं. जोडले गेले 5 भाराचे 7 भाराचे भार तुम्हाला कळलं, आम्हाला तोळा कळलं. 1 ग्रॅम 2 ग्रॅम 10 ग्रॅम झाला का तोळा, परंतु भाराचं मला तरी नाही माहिती, तुम्हाला. मग 9 भार सोनं हा शामंतक नावाचा मनी प्रसवत होता म्हणजे उत्पन्न करीत होता. मग पुढच्या चरणामध्ये कवीने काय वचन केलं पहा. एका भाराचे पोषक तुम्ही ध्यानामध्ये धरता ध्यानामध्ये धरता नवे खोटे पाखंड शाळीला शोक शास्त्री वार्ता याचा पुरावा श्लोकशास्त्र नावाचं पुस्तक आहे. आणि या श्लोकशास्त्र नावाच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही वाचन केलं तर भारही आहे, तोळाही आहे आणि मनही आहे. कारण पूर्वीच्या काळी मनामध्ये सुद्धा सोनं मोजलं जायचं बघ. ज्या छत्रपतीचं आपण नाव घेतो 40 मनाचं सिंहासन होतं सोन्याचं. आता एका मनामध्ये किती किलो? 40 किलोचा एक मन. असं 40 मनाचं सिंहासन छत्रपती राजांचं. मग हा शामंतक नावाच्या असणाऱ्या मनापासून सुद्धा सोनं निघत होतं आणि याचं भार सगळं नियोजन श्लोकशास्त्र नावाच्या ग्रंथामध्ये आहे. मग पुढे प्रकार काय झाला पहा. 36 मन 28 शरद ऐकावे समजता समजता ऐकावे समजता 21 तोळ्याला 4 मासे भाडाची गणना 21 रुपये तोळ्याप्रमाणे हिशोबाने करा करावो हिशोबाने करा. आता सोन्याचा बाजार लाखावर गेलाय. पण त्या वेळेला वसुदेवाच्या काळामध्ये 21 रुपये तोळा याचं गणित वर्णन आलं. त्यावेळेस 21 रुपये म्हणजे बाबा आज लाखाच्या ठिकाणी आज लाख रुपये तोळा सोनं आहे. पण त्यावेळेला वसुदेवाच्या काळामध्ये 21 रुपये भाव होता तोळ्याला. या कार्यक्रमासाठी आमची माऊली विठाबाई पानसंबळ आता तुम्ही चालू कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं बक्षीस दिले. धन्यवाद. 21 रुपये तोळ्यावर आपण आलो. आता पुढे कविता काय म्हणते पहा. 15 खंडी 12 15 खंडी 12 मन एका दिवसाचे याची किंमत होते धनकारताना भेद पुराणाचे. सगळं मोजमाप आहे पण ते माझ्या डोक्याच्या वरच आहे भाऊ. आता खंडी आलं. आता खंडी काय म्हणायचं.
पूर्वीची लोक म्हणायचे आम्हाला 5 खंडी झाल्या 9 खंडी झाल्या 10 खंडीला नेलं पण खंडीचं वर्णन मला नाही माहिती कारण खरं बोला उद्या नारदाची गादी आणि दादांची माझी ओळख पहिली आहे त्यावेळेला मी ड्रायव्हर होतो किन्नर म्हणजे दुसऱ्याकडं त्यावेळेला बेल्ल्याच्या बाजारात हे दादा नेहमी असायचे आणि मी तेव्हा किन्नर मालकाने सांगितलं धर बैल धरला बैल 8 बैल काढला बैल पण गाण्याचं अंक त्यावेळेला नव्हतं पण अलीकडच्या काळात मी गुरु केलेलं फक्त 3 वर्ष झालं भाऊ कोल्हापुरामध्ये हरुगडेवाडी शाहूवाडी तालुक्याचे आणि त्या हरुगडेवाडीमध्ये माझा गुरुपण झाला आणि चौरेको घरा बाबाच्या मांडीवर शेवटच्या गुरुपदे पटामध्ये बसलेलो मी त्यांचा शिष्य आहे 3 वर्षाचा अनुग्रहित आहे परंतु माझे सद्गुरू भास्कर दादा माझ्या संग सातत्यानं आहे मी माझ्या भावाला बहिणीला बायकोला फोन नाही पण झोपेल तेवढाच सकाळ झाली का दादा असं दादा तसं दादाने तिकडून सांगायचं भाऊ असं तसं नाही असं परत तसं आपण आदवायचं कारण चालू जमान्यामध्ये पहा शाळेची कॉम्पिटिशन वाढलं 100 मुलं एका वर्गामध्ये आहे शिक्षक एक आहे सर्व विद्यार्थ्यांना सारखं शिकवतो पण त्यात काही पहिले येतात काही दुसरे येतात आणि मागच्या फळीमध्ये काही येतही नाही याचं काय कारण तर प्रत्येकाच्या प्रारब्धाचा भाग आहे भगवंतानं बुद्धी वाटपाच्या वेळेला जागरूक असणं गरजेचं आहे आणि आपल्याला अशुद्ध हिऱ्याला जसं हिरकणीमध्ये घातल्याच्या नंतर पैलू पाडलं जातात आणि हिऱ्याची किंमत वाढते तसं आपण जर आपल्याला सद्गुरु रुक्मिणी नावाच्या जर हिरकणीमध्ये बसवलं तर असणाऱ्या अडाणी गोळ्याला सुद्धा पैलू पडल्याशिवाय राहणार कारण मी हे का सांगतो 3 वर्षाचा भेदिकातला नवीन शाहीर पण अर्धा तासाच्या पुढे वेळ झाला की पटापटा बोलतो याचं कारण आहे माझे सद्गुरू श्री गुरु सारखा असता पाठी राखा इतराची लेखा कोणच जर गुरु आणि सद्गुरू ज्याचा बळकट आहे त्याला काळजी करायची कारण नाही कारण मुख्याला वाटा फोडणारी 2 दैवत आपल्या संघ असतात म्हणून 4थ्या चरणामध्ये खंडीचं वर्णन कवीनं केलं आणि याची किंमत किती आहे ही त्या पुराणामध्ये आहे मग पुढे शेवटी काय प्रकार झाला पहा 10,24,000 ऐकून घ्या साचे साचे ऐकून घ्या साचे 300 रुपये 5 आणि 4 पैसे मलाही माहिती पण गणित आला आरवत खरवत बरोबर आपल्याला 1 ते 1 लाख कोटी करोड अब्ज इथपर्यंतची रक्कम सांगता येते कवीला वर्णन केला आरवत बरोबर आणि खरवत आता 10 रुपये 1 लाख रुपये काय ते कवीला माहिती आणि इतकं सोनं नावाच्या वनापासून उत्पन्न होत होतं एका दिवसापासून 100
वर्षाच्या कालावधीमध्ये एवढं सोनं उत्पन्न करायचा तो शामंतक नावाचा आणि मग याचा सगळा गणित हिशोब मसाला सारा लोकशास्त्र वार्तामध्ये आहे म्हणून दत्ताचा वताला गुरु गणपती ज्ञानाचा हिरा, ज्ञानाचा हिरा.